महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ज्यांनी मनगटात ताकद भरली ते सुदर्शन चॅनलचे सन्माननीय संस्थापक, सन्माननीय संपादक, आदरणीय सन्माननीय श्री सुरेशजी चव्हाणके साहेब। जय श्रीराम। कमीत कमी अयोध्येपर्यंत आवाज गेला पाहिजे ना। अयोध्येच्या प्राण प्रतिष्ठेला उपस्थित असणारे 4 लोक आज मंचावर आहे। महाराज जी आहे लवितकरजी, स्वतः भास्करगिरीजी महाराज होते, मालपाणीजी होते आणि मी होतो। म्हणजे 1 महिन्यानंतर या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात प्रभू रामचंद्राजीने 4 लोक ह्या मंदिराच्या उद्घाटनाला पाठवलेली आहे। अच्छा, महाराजजी पण होते। हो 5, त्यामुळं हां 6 झाले पहा। आणि माझा बाकीचा परिचय सांगितला, मी तालुक्याचा जावई एवढं सांगितलं तरी खूप झालं। परमपूजनीय गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज आज देशाचे प्रधानमंत्री स्वच्छतेची मोहीम चालवत आहेत मागच्या 10 वर्षातून। परंतु महाराजांनी काही दशकापूर्वी ती सुरू केली आणि देशातलं हिंदूंचं मंदिर किती स्वच्छ असावं हे देवगडला पाहिल्यानंतर लक्षात येतं। लोक त्याच्या उदाहरणं आम्ही पण देतो दुसऱ्या ठिकाणी। त्याचप्रमाणे हबप उल्हास महाराज सूर्यवंशीजी, हबप उद्धव महाराज मंडलिकजी, दीपक महाराज देशमुखजी, खासदार सदाशिवराव लोखंडेजी, त्यांची आता परीक्षा चालू व्हायची 1 महिन्यात। पास झाले का तुमच्या परीक्षेत? त्याचप्रमाणे श्री संजय मालपाणीजी उद्योगपती आहे, हा त्यांचा छोटा परिचय आहे। ते केवळ संगमनेर जिल्हा या महाराष्ट्राचे नाही, या हिंदुस्थानचा एक हिरा आहे। त्याच्यापेक्षा छोटा शब्द नाही आहे। या ठिकाणी संगमनेर सारख्या ठिकाणी राहून 181 देशामध्ये गीता परिवाराचा प्रचार ते करतात। 181 आधुनिकतेची जाण आहे, व्यावसायिक जोड आहे आणि चांगला जनसंपर्क त्यांचा आहे। आमदार किरण लहामटेजी, मागच्या वर्षी मागच्या इलेक्शनला तुमच्या घरी जेवायचा चान्स मिळाला होता। आमच्या वहिनी स्नेहलता कोलेजी, अरविंद संजोत वैद्यची आणि संगमनेरची तोफ म्हणून ज्यांना आम्ही ओळखतो एच.झेड. देशमुखजी, भानुजा डेरेजी आणि शिराज। आज मी फक्त या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात आलो। हे यासाठी आलो, जसं आधी सांगितलं की लोक मोठमोठे बंगले बांधतात, फार्म हाऊस बांधतात, परंतु मंदिर बांधणारे आजकाल भेटत नाही। आणि मंदिर बांधलं म्हणजे टोकन म्हणून कुठेतरी एक कोपऱ्यात बांधून दिलं असं पण नाही, तर स्वतःच्या घरापेक्षा मोठं मंदिर बांधलं। हे डेरे साहेबांचं एक मोठं योगदान, कर्तृत्व आणि संस्कार आहे। इथं खूप मोठे विद्वान लोक आहे, पण मी 3-4 गोष्टी जोडू इच्छितो। मित्रांनो, मंदिर म्हणजे नेमकं काय हिंदूंना माहीत नाही। हिंदू विसरला। आपल्याला फक्त मंदिरात जाऊन घंटा वाजवून मंदिराचं दर्शन देवाचं घेणं, याच्या पलीकडे लोकांना आजकाल मंदिराची माहिती नाही। आपल्या मंदिराची ताकद आपल्या शत्रूला जास्त माहिती आहे। आणि म्हणून या हिंदुस्थानावर ज्यांनी कुणी आक्रमण केलं त्यांनी राजाचे राजवाडे नाही तोडले, आधी त्यांनी काय तोडले? मंदिरं तोडली। तुम्ही या देशातल्या कोणत्याही मोठ्या मंदिराचं नाव घ्या, आता ताई आला आणि त्यांनी ते मंदिरं तोडली। का तोडली? मंदिरांमध्ये असं काय होतं? तर हे मंदिरं आपल्या हिंदू धर्माची, आपल्या संस्कृतीची शक्ती केंद्र होती। मी डेरे साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या मंदिराचं आणि या स्थानाचं नाव भक्ती शक्ती केंद्र ठेवलेलं आहे। का होती? मंदिरामध्ये हात जोडल्यानंतर त्या मूर्तीत प्राण प्रतिष्ठा केलेली असती, त्याचा आशीर्वाद एनर्जी तर मिळतीच। कळस हा त्याची अँटिना असतो आजच्या भाषेत म्हणाल तर।
वास्तुशास्त्र असं बनवलेलं असतं की मूर्तीतून प्रगट होणारी एनर्जी त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांच्या शरीरात संचार करते. त्या ठिकाणी बांधलेली घंटा ती वाजवल्यानंतर त्याच्यातून निघणाऱ्या आवाजाची फ्रिक्वेन्सी अशी असती का तुमच्या डोक्यामध्ये ज्या अनवॉन्टेड फाईल तयार झालेल्या असत्या, निराशा झालेली असते, त्या आवाजाने त्या फाईल डिलीट होतात, इरेज होतात. आपण आजकाल मोबाईलमधली मेमरी कमी करतो ना, त्याचं काम तो घंटा करतो. पश्चिमी सभ्यतानी सायन्सनी रिसर्च करून साबित केलं का घंटा वाजवल्यानंतर माणूस आत्महत्येच्या प्रवृत्तीपासून दूर जातो. आणि म्हणून 2000 वर्ष आत्ता जरी इसायाला झाली असले तरी त्यांना आपल्या चर्चमध्ये घंटा बांधायची प्रक्रिया भारतात आल्यानंतर सुरू झाली. इतकं आपल्या या आपण तर सहज वाजवतो, देवाला ऐकायला जायला पाहिजे असं म्हणून वाजवतो. परंतु एवढंच आहे का? तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांनी सोशल मीडियावर पाहिलं असेल की अयोध्येला ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, प्राणप्रतिष्ठेनंतर त्या मूर्तीच्या शरीरावरचं, चेहऱ्यावरचं तेज वाढलं. आम्ही तर पहिल्या बॅचमध्ये होतो सगळे दर्शन घ्यायला. 19 तारखेला गेलो तेव्हाही ती मूर्ती पाहिली होती, त्यावेळी फक्त डोळे बांधलेले होते. पण ज्यावेळी 22 तारखेला मूर्ती पाहिली त्यावेळी मूर्ती बनवणारा कलाकारही आमच्याबरोबर होता. तो म्हणला की मी बनवलेली मूर्ती आणि ही मूर्ती तर वेगळी आहे, रामाच्या चेहऱ्यातून भाष्य येत आहे. ही आमच्या धर्माची विशेषता आहे. आणि म्हणून फक्त मूर्ती नाही, फक्त पूजा पाठ नाही, तर आमच्या मंदिराचं मी तर आज तुमच्या समोर 10-12 मुद्दे मांडणार होतो. आपल्या मंदिरातून अध्यात्मता आहेच आहे, धर्म आहे. लोकांना अध्यात्म आणि धर्मातला फार फरक समजत नाही. व्यक्तिगत स्तरावर केलेला पूजापाठ अध्यात्म आहे आणि सार्वत्रिक धर्माची रक्षा अध्यात्माची रक्षासाठी निर्माण केलेली व्यवस्था धर्म आहे. आणि म्हणून त्या धर्माच्या व्यवस्थेचं कामही या मंदिरातून होतं. दुर्भाग्याने आजकाल ते कुठून फार काही चालत नाही. फक्त कीर्तनाने तो वाचणार नाही, फक्त प्रवचनाने वाचणार नाही, फक्त मंदिरांनी वाचणार नाही, सगळ्या हिंदूंनी एकत्र येऊन एकता दाखल्याशिवाय धर्म वाचू शकत नाही. नाहीतर ज्यावेळी गजनी मंदिर तोडायला आला होता त्यावेळी एकूण इतके पुजारी तिथं उपस्थित होते का त्यांनी आपल्या हातातलं पूजेचं सामान जरी त्याच्या सैनिकावर फेकून मारलं असतं तरी सुद्धा तो पराजित झाला असता. पण तो सांगतो का ज्यावेळी मी हमला करायला गेलो त्यावेळी फक्त क्षत्रिय लढतील, बाकीच्यांनी लढायचं काम नाही असं म्हणून लोक चुप बसले आणि तो आपलं मंदिर तोडू शकला. म्हणून आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक संदेश मंदिर देतो. हिंदूंमध्ये कधीही जातीवाद नव्हता. जातीवाद इंग्रजांनी आणला. पहिली जनगणना केली तेव्हापासून जातीय वाद सुरू झाला. जाती तर होत्या, जात असणं वाईट नाही आहे, जात एक सामाजिक व्यवस्था आहे, जातीय वाद असणं वाईट आहे. तुम्ही सांगा, पांडुरंगाच्या एकादशीला वारीला सगळे जात्या, इतर वेळी मंदिरात जात्या, इथंही आज सगळे आलेले. कुणी कोणाला जात विचारली का? कोणी नाही विचारली. पण आपल्याबद्दल दुष्प्रचार केला जातो. आणि आता तर देव आणि संत सुद्धा जातीमध्ये वाटल्या गेले. त्यामुळे तो जातीयवाद संपवण्याचं काम कुणी करतं तर मंदिर करतं. निदान मला गर्व आहे माझ्या महाराष्ट्रावर का महाराष्ट्रातल्या कुठल्याही मंदिरात जाती पाहून प्रवेश दिला किंवा थांबवल्या जात नाही. देशात जिथं कुठे दिला जात असेल त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे, आम्ही उठवतो. सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक, आर्थिक. कारण आजकाल कलियुग आहे, सगळ्यांना मोठी चिंता असती का पैशाचं काय होणार. अहो डेरे साहेब, एवढं मोठं मंदिर बांधण्याऐवजी एवढ्या पैशाची दुसरी फॅक्टरी लावली असती, कॉलेज उघडलं असतं तर जास्त पैसा मिळाला असता असं म्हणणारे पण भेटले असतील किंवा भेटतील पण. परंतु एक मंदिर किती मोठं अर्थशास्त्र असतं हे काशीने दाखवून दिलंय. मोदीजी मार्केटिंगला फार पक्के आहे. काशीमध्ये 6 कोटी लोकांनी तीर्थयात्रा केली. किती? 6 कोटी. आणि आता अयोध्येमध्ये रोज 5 लाख, म्हणजे महिन्याला किती झाले? 1.5 कोटी. ही स्थिती आहे. अर्थकारण किती बदलला तर मल्टिपल ट्रिलियन्स मध्ये. म्हणजे एक मंदिर म्हणजे फक्त पुजाऱ्याला रोजगार देत नाही तर शेकडो लोकांना रोजगार देतं.
आणि म्हणून हे तीर्थस्थानांचा विकास आपले पूर्वज काय वेडे होते का? त्यांनी एवढे मोठे मोठे मंदिरं बनवली. त्यामुळे त्याचा अर्थशास्त्राचा फायदा आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपले मंदिरं ही बँक होते, बगर ब्याज देत नव्हते, घेत नव्हते. कोणाला अडचण आली तर त्या मंदिरातून त्याला कोष दिला जायचा, तो परत घेतला जायचा, बार्टर व्हायचं. याच्याकडे बैल नाही त्याचे घे, त्याच्याकडे नांगर नाही याचा घे. एक दुसऱ्याला सहकार्य करून संपूर्ण गावाची सामाजिक आर्थिक व्यवस्था त्याच्यातून चालल्या जायची. म्हणून ते शक्ती केंद्र होते. आपदा प्रबंधन त्याच्यामध्ये होतं. मनोवैज्ञानिक, तुम्हाला माहिती आहे आज भारतामध्ये सुद्धा लोकांना डिप्रेशनची बिमारी चालू झाली आणि आत्महत्या वाढल्या. युरोपमध्ये तर 3 पैकी 2 माणसं ह्या बिमारीत असतात. दुर्भाग्याने भारतात पण ते चालू झालं. ते जर थांबवायचं असेल तर सगळ्यात मोठं स्थान कुठलं असेल तर ते हॉस्पिटल नाही. आत्महत्या थांबवण्यासाठी सगळ्यात मोठं काम मंदिर करू शकतं, हे शास्त्राने आणि समाजाच्या आकड्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून ह्या मंदिराने यांनी डॉक्टर म्हणून कितीतरी जीव वाचवले असतील, पण हे मंदिर जीव पण वाचविल आणि लोकांना दिशा पण देईल. नशेवर असतं महाराष्ट्रात काय बोलायचं. तुमच्या पुढं मंचावर येण्याआधी महाराजजींना आम्ही बसलो होतो. सामाजिक महाराष्ट्रातल्या समस्यावर चर्चा चालू होती. आज महाराष्ट्रात असं गाव नाही, छोट्यात छोटं ग्रामपंचायत नसल, पण तिथल्या पानटपरीच्या दुकानामध्ये, किराणा दुकानामध्ये, शाळेच्या बाहेर गोळा विकणाऱ्या दुकानांमध्ये केमिकलची नशा मिळते. 1000 कोटीचे, स्नेहलताजी आत्ता सांगत होत्या काल कुठेतरी रेड पडली, 1000 कोटी. अहो शिकार कोण होणार आहे? तुमचा आमचा मुलगा, आमचे भाऊ, आमची येणारी पिढी. त्यामुळं हे थांबवायचं असेल तर मंदिर संस्कृती वाढवली पाहिजे. आणि ते वाढवण्यासाठी जे काम डेरे साहेबांनी केलं, मी त्याला शुभकामना देतो. आपल्याकडं बऱ्याच कामाचं लोक कॉम्पिटिशन करतात, तर डेरे साहेब या कामाचं कॉम्पिटिशन झालेलं तुम्हालाही आवडेल. जेवढे जास्त लोक इथं मंदिर बांधतील, फक्त मंदिर बांधून तिथं मूर्ती लावून घंटा वाजवला, पुजारी ठेवला, एवढं करायचं आहे का? नाही. आज बऱ्याचशा मंदिरात महाराज गेल्यानंतर एक मोठी वाईट गोष्ट दिसती. घंटी वाजवण्यासाठी मशीन लावलेलं असतं, ते इलेक्ट्रिक मशीन असतं आणि ते घंटी वाजवत असतं. मी ज्या मंदिरात जातो पहिलं ते मशीन उचलतो, माझ्या गाडीत टाकतो. मी सांगतो हे मंदिरातून काढा. तुमच्याकडे घंटी वाजवायला लोक नसतील तर मंदिराची रक्षा करायला उद्या कोण येईल? आणि म्हणून ती रक्षा झाली पाहिजे, त्यासाठी शुभेच्छा देतो. आणि अंतिम जो माझा विषय आहे, हे तर सगळं साधू संत सांगता, माझा विषय असा आहे की हे मंदिर सुरक्षित राहणार का? संगमनेरचं मालेगाव होत चाललेलं आहे, चाललंय का नाही? मालेगावच्या दिशेने चाललंय. लव जिहाद, लँड जिहाद काय होत नाहीये इथं. महाराष्ट्रातल्या 3 नंबरचं लव जिहादचं षडयंत्राचं केंद्र संगमनेर आहे. आमचं श्रीरामपूर हातातून चाललेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का अजून आपत्तीची गोष्ट? आज मी तुमच्याकडे आलो, ताजने मळा आहे संगमनेर शहरात. या ताजने मळ्यात 178 परिवाराची जमीन, जिथं ते शेकडो वर्षापासून राहता. वक्फ बोर्डचा एक अधिकारी आला आणि त्यांनी तिथं बोर्ड लावला आणि सांगितलं की ही जमीन आमची. जमीन तर गेलीच, त्याच्यात 2 मंदिरं गेली. एक हनुमानाचं मंदिर आहे. संगमनेरवाल्यांना माहिती आहे का नाही मला माहीत नाही, पण मी भाषणापूर्वी त्याची माहिती घेऊन आलेलो आहे. वक्फ बोर्डाने तुम्ही आज एक मंदिर इथं बांधलं आणि त्याने कायदा दाखवून तुमची 2 मंदिरं घेतली. जाऊ देणार का? तुमची मंदिरं जाऊ देणार का? इकडं ह्या आमच्या बहिणी, मावशी, ताई बऱ्याच बसलेल्या आहे. जोपर्यंत जिजा माता जागृत होत नाही तोपर्यंत शिवाजी येत नाही. मंदिरं जाऊ देणार का? फक्त तुम्ही मंदिरं जाऊ देणार का? तुम्ही जोरात बोलल्याशिवाय मी प्रश्न विचारणे थांबवणारच नाही. मंदिरं जाऊ देणार का? हा आवाज उठला पाहिजे. आणि म्हणून मी आजच्या या पवित्र मंचावर, जिथं साक्षात परमपूजनीय भास्करगिरीजी महाराज आहे, जे विश्व हिंदू परिषदेची एवढी जगातल्या हिंदू संघटनेचे मार्गदर्शक मंडळात आहे, त्यांच्या समोर या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना मागणी करतो का हिंदू असू अथवा मुसलमान, त्याला 1 पत्नी आणि 2च मुलं होण्याचा कायदा या देशात आणला पाहिजे. अन्यथा आपले मंदिरं वाचण्याची शक्यता नाही. तुम्हाला माहिती आहे आज हिंदूंचा जन्मदर किती आहे?
1.3 म्हणजे 2 हिंदू मिळून, पती पत्नी मिळून 2 हिंदू सुद्धा हिंदू समाजाला परत देत नाहीये, 2 मिळून 2 देत नाहीये. आणि तिकडे काय 4 बीवियां और 44 बच्चों का कार्यक्रम जारी है, चालू आहे ना. हा हसण्यासारखा नाही, चिंता करण्यासारखा विषय आहे. आणि म्हणून संगमनेरचं मालेगाव होऊ देणार का? जरा इकडं दादा, संगमनेरचं मालेगाव होऊ देणार का? आणि म्हणून ते होऊ द्यायचं नसेल तर तुमचे मुलाबाळांचे वाढदिवस मंदिरात साजरे करा, तुमची विवाह वर्षगाठ लग्नाची मंदिरात साजरी करा, हबप महाराजांचे कीर्तन प्रवचन ठेवा, त्या सत्संगाला जा. जर पोरग बिअर बारच्या ढाब्यावर जात असेल तर तुमचं वृद्धाश्रमात जाणं ठरलेलं आहे. आणि म्हणून ते टाळायचं असेल तर असे मंदिरं बनवा. अशा मंदिरांसाठी शुभकामना देतो. आणि एक अजून काम आजच्या मंचावरून मी करू इच्छितो. जसे हे मंदिरं गरजेचे आहे तसे या देशातल्या युवकांना घडवणाऱ्या काम करणाऱ्या संघटना महत्त्वाच्या आहे. मी स्वतः संघाचं काम करायचो RSSचं, आणि त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी ABVP जिला म्हणतात त्याचं काम करायचो. त्या संघटनेचंही एक मंदिर उभं राहतं, म्हणजे कार्यालय उभं राहतं. मी स्वतः नगरच्या माणिक चौकातल्या दत्त मंदिरात ABVPचं कार्यालय चालून काम केलेलं आहे. मंदिरात आमच्याकडे कार्यालय नव्हतं, पण आता कार्यालय उभं करण्यासाठी आम्ही काही देण्याच्या स्थितीत आहोत. म्हणून नगरहून विद्यार्थी परिषदेची टीम आलेली आहे. मी पूजनीय भास्करगिरीजी महाराज आणि ललितकरजी महाराजजींना निमंत्रित करतो. मी माझ्यातर्फे 5 लाख रुपये त्या कार्यालयासाठी गोळा करून देतोय, माझ्या संस्थेच्या वतीने देतोय. या ताई पण या. दानशूर चव्हाणके साहेबांसाठी जोरदार टाळ्यांचा वर्षाव झाला पाहिजे. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. मालपाणीजी